मला सकाळी लवकर उठावे लागते. कसं बनेल? मला सकाळी लवकर उठावे लागते. I have to wake up early in the morning. Early in the morning. मला दात घासावे लागते किंवा ब्रश करावे लागते. कसं बनेल? मला ब्रश करावे लागते. I have to brush my teeth. मला माझे दात घासावे लागतात. मला आंघोळ करावी लागते. कसं बनेल? I have to shower. मला शाळेला जावे लागते. कसं बनेल? I have to go to school. मला शाळेला जावे लागते. मला शाळेत अभ्यास करावा लागतो. कसं बनेल? I have to study. कुठे? तर शाळेमध्ये. In the school. मला इंग्रजी बोलावे लागते. I have to speak English. मला शिकावे लागते. कसं ना? I have to learn. मला शिकावे लागते. मला शिकवावे लागते. I have to teach. मला शिकवावे लागते. मला घरी यावे लागते. I have to come at home. मला घरी यावे लागते. त्याला शाळेला जावे लागते. कसं बनेल? त्याला शाळेला जावे लागते. He has to go to school. त्याला शाळेला जावे लागते. त्याला इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करावे लागते. कसं बनेल? त्याला इंग्रजी बोलण्याचा. He has to कशाचा प्रयत्न? He has to try to speak English. To speak काय करण्याचा? तर इंग्रजी बोलण्याचा. Speak English. त्याला इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करावे लागते. लिहा जे तुम्ही लिहू शकता. Write what you can. तू अभ्यास करायला पाहिजे. कसं बनेल? You should study. तू क्लासला यायला पाहिजे. You should come to class. तू शाळेला जायला पाहिजे. You should go to school. तू इंग्रजी बोलायला पाहिजे. You should speak English. त्याने इंग्रजी बोलायला पाहिजे. त्याने म्हटलं कसं ना? He should speak English. त्याने इंग्रजी बोलायला पाहिजे. लिहित राहा कसं बनेल? कीप रायटिंग. इंग्रजी बोलत राहा. कसं बनेल? इंग्रजी बोलत राहा. कीप स्पीकिंग इंग्लिश. इंग्रजी बोलत राहा. लिहिणे चालू करा. कसं बनेल? लिहिणे चालू करा. स्टार्ट रायटिंग. लिहिणे बंद करा. स्टॉप रायटिंग. शाळेला जाणे चालू करा. स्टार्ट गोइंग टू स्कूल. तुला किती वाजता उठावे लागते? कसं बनेल? तुला किती वाजता उठावे लागते? At what time you have to wake up. तुला किती वाजता उठावे लागते? कधी? तर सकाळी. At what time you have to wake up in the morning. सकाळी. तू शाळेला जातो का? कसं बनेल? तू शाळेला जातो का? Do you go to school? हो, मी शाळेला जातो. Yes, I go to school. तू कोणासोबत शाळेला जातो? With whom?
डू यू गो टू स्कूल, डू यू गो टू स्कूल. तू शाळेत कोणासोबत शाळेला जातो. मी माझ्या आईसोबत शाळेला जातो. कसं होणार? आय गो टू स्कूल, आय गो टू स्कूल विथ माय मदर, विथ माय मदर. तुम्ही जर बाबांसोबत जात असाल तर विथ माय फादर, भाऊ सोबत विथ माय ब्रदर. मला काहीतरी सांगायचे आहे. कसं म्हणणार? मला काहीतरी सांगायचे आहे. आय वॉन्ट टू टेल यू. मला तुला काहीतरी सांगायचे आहे. कसं होणार? आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. मला तुला काहीतरी सांगायचे आहे. मला काहीतरी नवीन खायचे आहे. कसं बनेल? मला काहीतरी नवीन खायचे आहे. आय वॉन्ट टू ईट, आय वॉन्ट टू ईट समथिंग न्यू. मला नवीन काहीतरी खायचे आहे. मला काहीतरी नवीन बोलायचे आहे. कसं बनेल? मला काहीतरी नवीन बोलायचे आहे. आय वॉन्ट टू स्पीक समथिंग न्यू, समथिंग न्यू. तर पहा, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या पार्टवरती पाहिजे तेही सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपण या चॅनलवरती साध्या सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकत असतो, तेही मराठीतून. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.